श्री स्वामी समर्थ मंडळी. आज दीदी आणि दीदीचे बाबा दोघंजण बॉल खेळत होते. आज माझे घरीच होते, तर मला आज कुठेतरी जायचं होतं. चला तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं जाणार आहे. पलक गारमेंट अँड मॅचिंग सेंटरमध्ये. कारण की संक्रांत येणार आहे, तर संक्रांतीसाठी मला साडी घ्यायची होती. तर ब्लॅक कलरची साडी घ्यायची होती, तर गेलो. त्यांनी इतक्या साऱ्या साड्या दाखवल्या की खूप जास्त. मला तर समजतच नव्हतं की कोणती साडी घेऊ म्हणून. तर मी ताईला कॉल केला, ताईला फोटो पाठवले. मग आम्ही तिघंजणं मिळून, माझे ताई आणि मी मिळून ही साडी घेतली. आणि नंतर मग काही ज्वेलरी पण घ्यायची होती दीदूसाठी बनवायला. संक्रांत आहे ना, संक्रांतीसाठी ज्वेलरी बनवायची होती, तर काही सामान घेऊन घेतलं. बाकीचं खूप सारं राहिलं आहे. तुम्हाला पूर्ण दाखवेल डिटेलमध्ये काय काय घेते. तर मी प्रेस पण घ्यायची होती, प्रेस घेऊन घेतली. घरी येत होतो, खूप थंडी वाजत होती, खूप जास्त थंडी पडली आहे ना. दीदी आमची वाट पाहत होती घरी. आम्ही घरी तिला दिसलो तर तिला खूप खुशी झाली. घरी आलो नाही तर माझ्या ला कॉफी प्यायची होती. त्यांना कॉफी प्यायची होती, तर मी कॉफी बनवली. दीदू पण वाट पाहत होती. दीदीला वाटलं मी तिला पण कॉफी देतो, पण तिला आम्ही काहीच दिलं नाही. अजून चहा कॉफी काहीच नाही दिलं. आम्हाला सध्याच नाही द्यायचं आहे. तर हे बघा, मी साडी ट्राय केली. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळ झालेली होती, दिवा लावून घेतला. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.